उन्हाळा पावसाळा मिक्स होऊन राहिला मोसम नाही का, त्यामुळे बाळांना संडास वगैरे लागत आहे मोसममुळे नाही का. तर त्यासाठी म्हणून आपल्याकडे हा ओआरएसचं द्रावण तयार करायचं आहे आणि हा द्रावण बाळाला प्रत्येक शौचानंतर पाजायचा आहे. तर त्याच्यामध्ये वयोगटानुसार पाजायचं आहे. जर 2 महिन्याचं बाळ असेल आपण काय म्हणतो की 2 महिन्याच्या बाळाला फक्त मम्मीचं दूधच द्यायचं आहे, आईच्या दुधावर निवड स्तंभावर ठेवायचं. ओआरएस कसं पाजणार आला आपला प्रश्न. मग त्यासाठी त्याला अर्धा कप आपण या संडास झाल्यानंतर त्याला 5 चम्मच, या चम्मचने 5 चम्मच 2 महिन्याचं बाळ जर असेल तर त्याला आपण पाजू शकतो. 2 महिन्याच्या बाळाला ओआरएस चालते. तेच सांगत आहे मी की ओआरएस चालते जर त्याला संडास लागली आहे तर, अदरवाईज नाही. आणि 6 महिन्याचा बाळ झाला तर त्याला अर्धा कप ते 1 कप पाणी आपण त्याला हा बरा पाजू शकतो. आणि मोठा बाळ असेल तर त्याच्या मागणीनुसार 6 महिन्याच्या वर 5 वर्षापर्यंतचे बाळ असतील तर त्यांना आपण त्यांच्या मागणीनुसार देतो. ज्या बाळाला अति प्रमाणात चालू आहे त्याला ही झिंकची गोळी 14 दिवस द्यायची आहे. झिंकची गोळी का बरं द्यायची, कारण तो वारंवार संडासकडे जाऊन जाऊन लूज पडतो, अशक्तपणा येते त्याच्यामध्ये, त्याची पूर्ण रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. ते भरून काढण्यासाठी झिंकची गोळी ही 14 दिवस बाळाला द्यायची आहे. लहान बाळ असेल तर मम्मीच्या दुधामध्ये विरघळून द्यायची आहे. आणि मोठा झाला आहे 6 महिन्याच्या वरचे बाळ आहेत त्यांना आपण स्वच्छ पाण्यामध्ये, आणि 2 वर्षाच्या वरची बाळ असेल तर ते आरामातच खातात तर ही गोळी त्यांना द्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा अतिसार पंधरवडा कार्यक्रम राबवायचा.